बहुत छोटा सा किला है ये। छोटा छोटा किला है? मैंने बड़ा किला दिया आपको? अरे नहीं, मैं बोल रहा हूँ ये बहुत छोटा सा किला है। अच्छा, बहुत छोटा सा किला है? नहीं बेटा, किला छोटा नहीं है, लग रहा है क्योंकि काफ़ी कुछ तो बंद भी कर दिया है ना, पहले ज़्यादा बड़ा था, बहुत सारा टूट गया। तर मित्रांनो, तुम्हाला आता ह्या ज्या वास्तू दिसताय ना, ह्या किल्ल्याच्या वरतून मी एक छोटासा एक टेक घेतलाय हा. तर हा जर वास्तू जर आज अस्तित्वामध्ये असत्या किंवा जर या ठिकाणाचं जर संवर्धन जर व्यवस्थित झालं असतं तर हा किल्ला बघण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 2 दिवस तर आरामशीर लागले असते. एका दिवसामध्ये तुमचा हा किल्ला पूर्ण बघणं हे शक्य नसतं झालं मित्रांनो. इथं एक छोटं बाळ होतं, तर ते त्याच्या आईला विचारत होतं, मग हे फक्त इतका छोटा किल्ला आहे का म्हणे हा. तर एवढा मोठा किल्ला असून जर त्या बाळाला हा छोटा वाटतोय, पण ह्या इथून जर आपण बघितला तर ह्या किल्ल्याचा जर परिसर आपण बघितला तर तुम्ही बघा, ह्या ज्या वास्तू आहेत ह्या पूर्ण भंग झालेल्या आहेत, आता ह्या पूर्ण पडलेल्या आहेत. ह्या फक्त त्यांचे जे अवशेष आहेत ते आता मात्र आपल्याला इथं पाहायला मिळतात. नाहीतर बाकी मात्र इथं बाजूला काही राहिलं नाही आता बघण्यासारखं. पण जर ह्या वास्तू जर व्यवस्थित असत्या, ठीकठाक जर असत्या या सगळ्या वास्तू, तर मी तुम्हाला नक्कीच सांगतो की ह्या किल्ला बघण्यासाठी आपल्याला चक्क 2 दिवस आपल्याला आरामशीर लागले असते. तेही कमी पडले असते आपल्याला, पण आपण एक साधारणतः 2 दिवसाचा टाईम पकडला. या किल्ल्याच्या पूर्ण आजूबाजूला खंदकापासून समोरचा पूर्ण हा जो परिसर तुमच्या डोळ्यासमोर आहे सध्या, ह्या परिसरामध्ये भरपूर ठिकाणी तुम्हाला अवशेष पाहायला मिळतात बघा. प्रत्येक ठिकाणी नवीन नवीन घरं, नवीन नवीन अवशेष आहेत. ह्याच अवशेषांमधून गुप्त वाटा, भुयारी मार्ग ह्या किल्ल्यावर, या खंदकाच्या आतील जो मेन किल्ला आहे इकडं येण्यासाठी बांधलेले असू शकते मित्रांनो. पण हे बघण्यासाठी मात्र आता आपल्याला एवढा वेळ नाही आहे आणि आपल्याला तिकडं जाताही येत नाही आहे.